नमस्कार, मी अमित रामटेके आणि आज आपण चर्चा करणार आहोत लोकसभा 2024च्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये. लोकसभा 2024च्या निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्याच्या प्रचाराला धुमधडाक्यामध्ये सुरुवात झालेली आपल्याला पाहायला दिसून येत आहे. आणि अशामध्येच आज आपण अशा मतदारसंघाच्या बद्दल बोलणार आहोत ज्या मतदारसंघामधनं एका भारताच्या माजी पंतप्रधानाला एकदा नव्हे तर दोनदा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. असे पंतप्रधान म्हणजे भारताचे PV नरसिंहराव. हे 1991ला पंतप्रधान झाले होते आणि 1984 आणि 1989 या दोन कालखंडामध्ये PV नरसिंहराव यांनी रामटेक या मतदारसंघाचे, महाराष्ट्रातील रामटेक या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. आणि 1991ला ज्यावेळेस ते पंतप्रधान झाले त्यावेळेस ते आंध्र प्रदेशमधील नांदेयाल या मतदारसंघामधून लोकसभेला निवडून गेले होते. तर अशा प्रकारचा इतिहास असलेला हा मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघाचा जर आपण इतर इतिहास बघितला तर या मतदारसंघामधनं यापूर्वी मुकुल वासनिक, दत्ता मेघे यासारख्या बड्या नेत्यांनी, या PV नरसिंहराव यासारख्या बड्या नेत्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केल्याचं आपल्याला दिसून येईल. जर आपण नरेंद्र मोदी यांच्या कालखंडाचा जर विचार केला तर नरेंद्र मोदी 2014 आणि 2019ला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये या दोन्ही टर्ममध्ये शिवसेनेच्या गटाला हा मतदारसंघ होता आणि शिवसेनेचे कृपाल तुमाने हे दोन्ही वेळा या मतदारसंघामधनं निवडून गेलेले आपल्याला पाहायला मिळते. परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये जे शिवसेनेचे फ्रॅक्शन झालं आणि त्या फ्रॅक्शनमध्ये एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे आता दोन वेगवेगळे पक्ष आहेत. आणि या दोन वेगवेगळ्या ज्यावेळेस फ्रॅक्शन झालं, गट निर्माण झाले, त्यावेळेस या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे कृपाल तुमाने हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याच्या नंतर सुद्धा या हो घातलेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं त्यांना तिकीट मिळालं नाही, त्यांची तिकीट कापलं गेलं, असं चित्र सध्या या लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा मतदारसंघाचा जर आपण अभ्यास केला तर ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा पाहिजे तेवढा प्रभाव किंवा पाहिजे तेवढी पक्ष संघटना इथं नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांच्याकडे हा रामटेक लोकसभा मतदारसंघ मागितला होता आणि भाजपचाच उमेदवार या रामटेक मतदारसंघामध्ये राहील अशी सर्वत्र चर्चा होती. परंतु शेवटपर्यंत एकनाथ शिंदे यांनी रामटेक मतदारसंघाबद्दल जे आपले मनोभूमिका आहे ती सोडली नाही. आणि त्यामुळेच मग जे भारतीय जनता पार्टी आपल्या चिन्हावरती जे निवडणूक ज्यांना लढवणार होते असे उमरेड या विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे जे आमदार होते त्यांना भारतीय जनता पार्टी हे आपल्या तिकिटावर लढवणार होते. परंतु मग एकनाथ शिंदे यांनी आपला दावा न सोडल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये राजू पारवे यांना प्रवेश करायला लावून कृपाल तुमाने यांची तिकीट कापून एकनाथ शिंदे गटाकडनंच पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर हा अशा पद्धतीचा महायुतीचा उमेदवार इथं आहे. तर दुसरीकडे यापूर्वी 2019ला काँग्रेस पक्षानं किशोर गजभे यांना ची उमेदवारी दिली होती आणि 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडनं किशोर गजभे यांचा पराभव झाल्याच्या नंतर या मतदारसंघामधनं काँग्रेसचा उमेदवार कोण असेल याकडे सुद्धा मतदारांचा लक्ष होतं. मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये जे सावनेरचे आमदार आहेत सुनील केदार यांनी किशोर गजबे यांचा प्रचार केला नसल्याच्या किंवा त्यांचा काम केला नसल्याचे या मतदारसंघामध्ये चर्चा आहे आणि त्यामुळेच किशोर गजबे यांचा पराभव झाला होता असं काँग्रेस आणि या रामटेक मतदारसंघामधील एकूण मतदारांचं एक मनोभूमिका होती. आणि त्यामुळेच यावेळेस काँग्रेस पक्षाने सुनील केदार यांच्या मर्जीतला उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आणि सुनील केदार यांच्या मर्जीतील
जे उमेदवार काँग्रेसने घोषित केले होते त्या होत्या नागपूर जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा ज्या रश्मी बर्वे ह्या रश्मी बर्वे यांची काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती. परंतु रश्मी बर्वे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबद्दल वाद निर्माण झाला आणि जात प्रमाणपत्राबद्दलचा जो वाद निर्माण झाला त्यामुळे ऐन अर्ज छाननीच्या दिवशी रश्मी बर्वे यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज जो दाखल केला होता, जात पडताळणी समितीचा निर्णय आला आणि त्यांची रश्मी बर्वे यांची जी उमेदवारी आहे ती रद्द करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसने एका जेबी फॉर्मवरती त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचं देखील नाव लिहिलेलं होतं आणि त्यामुळे श्यामकुमार बर्वे यांची उमेदवारी ही काँग्रेस पक्षाकडनं अधिकृत उमेदवारी झाली. अशा प्रकारचा या मतदारसंघामध्ये एकूणच महायुती आणि काँग्रेस पक्ष यांच्या उमेदवारीचा एकूण पेच निर्माण झाल्याचा आपल्या या मतदारसंघामध्ये दिसून येते. आता 2024ला ज्यावेळेस या मतदारसंघामधनं दोन्ही उमेदवार जाहीर झाले त्यानंतर जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टी कडनं सुद्धा भारतीय जनता पार्टीने या भारतीय जनता पार्टीच्या मर्जीतील हे उमेदवार असल्यामुळे राजू पारवे हे भारतीय जनता पार्टीच्या मर्जीतील उमेदवार असल्यामुळे भारतीय जनता पार्टीची संपूर्ण ताकद या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने लावल्याचे एकूण चित्र आहे. परंतु दुसरीकडे कृपाल तुमाने यांची तिकीट कापल्यामुळे कृपाल तुमाने यांना मानणारा जो वर्ग आहे तो इथं नाराज असल्याचा दिसून येतो. परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा बूथ स्तरापर्यंत कोणतेही पक्ष संघटन नसल्यामुळे त्याचा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा मतदार किती आणि त्याचा खरंच राजू पारवे यांना फायदा होईल का हे याबद्दल मात्र साशंकता या मतदारसंघातील मतदारांमध्ये आहे. दुसरीकडे जर आपण काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसने 2019ला जे लोकसभेचे उमेदवार होते किशोर गजबे यांना तिकीट न दिल्यामुळे किशोर गजबे यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे जाहीर केलं आणि त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज स्टँड ठेवला. त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा किशोर गजबे यांना आपला पाठिंबा दिल्याचे दिसून येते. तर अशा परिस्थितीमध्ये किशोर गजबे यांचा फॉर्म स्टँड राहिल्यामुळे काँग्रेसचे मतदानामध्ये विभाजन होण्याची शक्यता हे आपल्याला नाकारता येत नाही आणि त्यामुळेच काँग्रेसला या मतदारसंघामध्ये फटका बसण्याचे एक चान्सेस या मतदारसंघामध्ये दिसून येते. जर आपण या मतदारसंघातील विधानसभा निहाय जर आपण पक्षीय बलाबल बघितलं तर आपल्याला असा दिसून येते की या मतदारसंघामध्ये एकूण 6 मतदारसंघ आहेत आणि या 6 मतदारसंघामधील जर आपण बघितलं तर काटोल या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनिल देशमुख हे आमदार आहेत आणि त्यांची या मतदारसंघामध्ये एक मजबूत पकड असल्यामुळे कदाचित काँग्रेसच्या उमेदवाराला या मतदारसंघामध्ये काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये त्याचा निश्चितच फायदा होईल अशी एक परिस्थिती आहे. तर दुसरीकडे सावनेरचे जे आमदार होते सुनील केदार यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केल्यामुळे श्यामकुमार बर्वे यांच्यापेक्षा सुनील केदार विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचा या मतदारसंघामध्ये एकूण सामना होत असल्याचं दिसून येत आहे आणि सुनील केदार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे या मतदारसंघामध्ये त्यांचा असलेला वर्चस्वाचा फायदा काँग्रेस उमेदवाराला होण्याचे चान्सेस दिसून येत आहेत. तर तिसरा जो मतदारसंघ आहे हिंगणा या मतदारसंघामध्ये समीर मेघे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि या मतदारसंघामध्ये एकूण भारतीय जनता पार्टीची ताकद असल्याचं दिसून येते. तर कामठी या मतदारसंघामध्ये टेकचंद पवार हे बीजेपीचे आमदार असल्याचं दिसून येते. तर उमरेड या मतदारसंघामध्ये जे वर्तमान आमदार होते ते काँग्रेसचे होते राजू पारवे,
परंतु तेच आता शिंदे गटामध्ये जाऊन उमेदवारी घेतल्यामुळे त्यांच्या उमरेड मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव किती यावरती सुद्धा उमरेड मतदारसंघामध्ये राजू पारवे यांना किती लीड मिळतोय किंवा किती फायदा होतो हे दिसून येईल. कारण उमरेड मतदारसंघामध्ये जर बघितलं तर काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांचा प्रभावसुद्धा या मतदारसंघामध्ये आहे आणि त्याचाच फायदा कदाचित काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. रामटेक या मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले आशिष जयस्वाल हे सध्या आमदार आहेत, परंतु त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी समर्थित एकनाथ शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत राजू पारवे यांना फायदा होण्याचे चान्सेस आहेत. तर कामठी मतदारसंघ हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ असल्यामुळे आणि कामठी या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचेच टेकचंद सावरकर हे आमदार असल्यामुळे कामठी या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला एक फायदा होईल अशी चिन्ह दिसून येतात. तर जर आपण बघितलं तर 6 पैकी फक्त 2 ठिकाणी काटोल आणि सावनेर या मतदारसंघामध्ये काँग्रेस किंवा काँग्रेसच्या मित्रपक्षांचा आमदार असल्याचं दिसून येत आहे. तर 4 मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांचे आमदार असल्याचं दिसून येत आहे. तर या पक्षीय बलाबलाच्या निश्चितच या निवडणुकीमध्ये काय फरक पडतो आणि कुणाला काय फायदा होतो हे सुद्धा पाहण्यासारखी गोष्ट राहणार आहे. जर आपण बघितलं तर या मतदारसंघामध्ये काँग्रेस म्हणजे महायुती आणि महाआघाडी या दोन्ही पक्षांनी जे आहेत म्हणजे हिंदू असलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे या मतदारसंघामध्ये असलेला 16 ते 18% जे बौद्ध मतदार आहेत त्यांचा प्रभाव कोणाकडे झुकतो आणि ते कोणाला मतदान करतात यावरती सुद्धा बराचसा फॅक्टर अवलंबून राहणार आहे. कारण बहुजन समाज पक्षाचे सुद्धा या मतदारसंघामध्ये एक आपला कॅडर आहे, एक वोटर आहे आणि त्यामुळे बहुजन समाज पक्षाचे जे उमेदवार आहेत संदीप मेश्राम यांना बौद्ध मतदारांचा किंवा किशोर गजबे यांना बौद्ध मतदारांचा कशा प्रकारे फायदा होतो आणि हा मतदार काँग्रेसकडे जातो की या 2 उमेदवारांकडे येतो यावरती सुद्धा रामटेक मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे. तर अशी एकूणच परिस्थिती या रामटेक मतदारसंघामध्ये आहे. आणि जर आपण बघितलं तर काँग्रेस या पक्षाला एकतर त्यांचे एक माजी वर्तमान आमदार सोडून गेलेले आहेत, त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये असलेले उपाध्यक्ष कुंभारे हे सुद्धा त्यांना सोडून गेलेले आहेत आणि ज्यांना त्यांनी पहिल्यांदा अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यामुळे एक प्रकारे काँग्रेसची कोंडी या मतदारसंघामध्ये झाल्याचा दिसून येत आहे. तर दुसरीकडे राजू पारवे यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीची भक्कम अशी फळी आणि बदललेला चेहरा, त्यामुळे त्यांना कदाचित या मतदारसंघामध्ये फायदा होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर तुम्ही जर रामटेक मतदारसंघामधील असाल तर तुमचा नेमका काय विश्लेषण आहे आणि रामटेक मतदारसंघामधील सध्या परिस्थिती काय आहे, कुणाला फायदा होऊ शकतो आणि रामटेक मतदारसंघामधनं कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो, तुमची ओपिनियन काय आहे, तुमचं मत काय आहे याविषयी तुम्ही नक्कीच आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर तुम्ही आतापर्यंत माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. एवढंच. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या मतदारसंघाबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये निश्चितच कमेंट करा. तुर्तास एवढंच. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. जय भीम, जय भारत.